गोरगरिबाच्या गाडीचा जर निकाल आम्ही दिला तर ते 5 मिनिटात निघून जातात. पण तुमच्यासारख्याचा निकाल हाही दिला आम्ही तर तुम्ही तुमची आम्ही एकरभर जमीन नावा केल्या तर तुम्ही बघत आमच्याकडे जाता. म्हणजे हे कशासाठी? आमच्या सातारा तालुक्याच्या मुद्द्यावर येतो की आमच्या सातारा तालुक्याचं 50,000 रुपये डिपॉझिट माघारी मिळत नाही. आता तो राहिला विषय जी वरिष्ठांना कोण काय बोललेलं ती संघटना स्थिर आहे बोलायला. ते म्हणजे एवढा मोठा मी नाही की त्यात मी जास्त बोलीन. पण ह्यो कोणी विषय वैयक्तिक कोणी घेऊ नका आणि मी वैयक्तिक कोणाला बोललेलो नाही. ह्यो पहिला माझा मुद्दा क्लिअर करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MM नानांनी सांगितलं की वरिष्ठांची 7 बॉडी आज इथं मीटिंग आहे. सर्वसामान्य बैलगाडा चालक मालक यांच्यावर होणारा अन्याय म्हणजे XYZ. त्या बॉडीतला आज इथं का कोण आलं नाही ह्यो पहिला प्रश्न माझा. बरोबर, तिथलं त्यांच्यातलं कोणीतरी इथं यायला पाहिजे होतं. तो पुण्यातला एक विषय झाला तो जाऊ द्या, त्याच्यामुळे अध्यक्ष आपल्या येऊ शकले नाहीत कारण ते त्यांना खरंच तिथं लोड आहे. आणि दुसरा मुद्दा ती 7 जणांची बॉडी नाना ती आम्हाला पुकरून म्हणजे आम्हाला इथं सगळ्यांना समजले पाहिजे की महाराष्ट्राला लेवलला कोण कोण आहे ती. आणि वैयक्तिक मी सातारा तालुक्यात नाही, सातारा तालुक्यातलं पण एखादं पद आमच्यातलं वरच्या बॉडीला पाहिजे. कारण आमच्या इथं तालुक्याला कालवा चाललाय की आमच्यातलं एकही पद कोणाला काय दिलेलं नाही. म्हणजे हे सातारा तालुक्याकडनं माझं म्हणणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज मला एवढं भारी वाटलं की ज्यांच्यामुळं आपल्या शर्यती चालू झाल्या, ज्या शर्यतीचे म्हणजे आपल्यात वरिष्ठ आहेत त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण शेवट कुठंतरी पुरवणी लावल्याशिवाय ह्या शर्यती चालू होत नाहीत. एवढ्या आजपर्यंत मिटिंग झाल्या, त्या मिटिंगमध्ये शशिकांत शिंदे साहेब कधीच कुठल्या मिटिंगमध्ये आले नव्हते. आज त्या मिटिंगमध्ये आले म्हणून ह्या संघटनेचं मनापासून धन्यवाद आणि आभार. कारण त्या माणसानं माझ्या घरातल्यांचं आयुष्य 5-5, 10 वर्षानं वाढवलंय. कारण का जर ती क्षेत्र चालू झालं नसतं तर काय आज वेळ असती सगळ्यांवरती मी कुणाला सांगू शकत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट ये आपले सगळे ती पैलवान म्हणजे हे वरिष्ठ आज खरंच मला आनंद होतो. लहानपणापासून ह्यांना बघत मी मोठा झालोय ना आज ही सगळी स्टेजवर बसली ती ही पण कोण आज एवढा मानपान देत नाही. या संघटनेकडून खरंच मनापासून धन्यवाद ह्या पण गोष्टीचं. आता प्रमुख आमच्या सातारा तालुक्याच्या मुद्द्यावर येतो की आमच्या सातारा तालुक्याचं 50,000 रुपये डिपॉझिट माघारी मिळत नाही. का मिळत नाही मला माहीत नाही. आणि त्या कारणामुळं आमची मोठी मोठी मैदानं बंद पडायला लागली आहेत. जी मैदान होतं आमचं 1 जूनचं महाराष्ट्र केसरीचं 1 किलोची चांदीची बैलगाडी असते त्या मैदानाला ती फिरता असतं. ती मैदान गेले 2 वर्ष आमचं झालेलं नाही. तर त्या 2 वर्ष मैदान ती झालं नाही कारण आमचं ती 50,000 भेटत नाहीत. आणि सुरुवातीला कोणीतरी मुद्दा मांडला होता की प्रत्येकाला ध्वजनिधी 3,000 5,000 म्हणजे ती 50 प्लस 80,000 90,000कडे ती सगळं बजेट जातं. या आमच्यात म्हणजे 4 गावं सोडली तर कुणाच्यात गट्स नाही ती की 80,000 रुपये देऊन बक्षीस देऊन ही मैदानं घेतली जातील. ह्यो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्रह्मादादा ह्यो आमचा खोडून काढला पाहिजे. आणि दुसरा सगळ्या म्हणजे एक विषय आमच्या गेल्या वर्षी बोरकळमध्ये एक मैदान झालं होतं. तर मी सगळ्या वरिष्ठांना फोन केला की तिथे एक अपघात झालेला पुष्करचा आणि त्यात तो निधन झालेला. मागच्या पण मिटिंगला मी तो मुद्दा बोललो होतो. मला वाटत नाही मला तालुक्यातनं एक पण फोन आला नाही. ही माझं म्हणजे दुर्भाग्य. सगळ्यात मोठी गोष्ट पहिल्यांदा मला तालुक्याच्या बाहेरनं फोन आला विनोद दादा. मी मोठेपणा कोणाला सांगत नाही. जो आला फोन तो आला फोन. त्याच्यानंतर पैलवानांनी विलास पैलवानांनी पण फोन केला होता. त्यांनी सांगितलेलं की मागच्या सोमवारी पैसे देतो. त्यांनी काही ती पैसे दिलं नाही ती. त्याच्यावर मी 3 वेळा पैलवानांना फोन केला. माझा पैलवानांनी फोन उचलला नाही. मी स्पष्ट सांगतोय मी प्रवक्ता नीट बोलणार आहे, लपवणार नाही, खोटं काय बोलणार नाही. त्या बोरकळच्या पण पोरांनी ती पैसे दिलं नाही ती. तर ह्याच्यावर पण मला काहीतरी निर्णय हवा आहे सातारा तालुक्याकडनं. आणि ज्यांनी ज्यांनी मैदानं चालू केली ज्यांनी सहकार्य केलं माझं खरंच मनापासून म्हणणं आहे की त्यांना युवा पिढीनं सगळ्यांनी त्यांना रिस्पेक्ट द्यायला हवा. खरंच द्यायला हवा. आता युवा पिढीला माहीत नसतं कोणी काय केलंय कोणी काय केलंय. वरिष्ठांनी पण वरिष्ठांना रिस्पेक्ट द्यायला हवा.
वरिष्ठ म्हणजे एका दोघांनी पळून मैदानं कोणी चालू केलेली नाही ती. आता म्हणजे संदीप बोगदे दादांना परत रामभाऊ टाकळे साहेबांना सॉरी त्यांना मी मानतो, त्यांनी एवढं योगदान केलं, पण कधी स्वतःहून त्यांनी म्हटलं नाही की मी मैदानं चालू करायला होतो, माझ्यामुळं मैदानं चालू झाली. त्यांनी कधीच मोठेपणानं सांगितलं नाही. आणि आमचं फक्त सातारा तालुक्याचा 2च मुद्दा आहेत. 50,000 आमचं डिपॉझिट माघारी भेटलं पाहिजे ती, आणि पुष्करचं जी आमचं 1,40,41,000 आहे ती त्यांचं पैसे नाही. ती पैसे मी कुठलं मागतोय, त्यांच्या खिशातलं पैसे मागत नाही. जिथं मैदान झालं तिथं प्रवेश फी जमा झाली होती. माझे वडील बाबा निकम त्यांनी ते मैदान बंद केलं आणि तिथं त्यांनी सांगितलं की ती 1,41,000 रुपये त्यांना द्या, आम्हाला माघारी पैसे नको. यात त्यांचं काय चुकलं का? मग त्यांचं ती पैसे कमिटीनं त्या पोराच्या घरी दिलं पाहिजेत का नाहीत द्यायला पाहिजेत? आम्ही त्यांच्या खिशातलं पैसे मागत नाहीत. ती पण गोरगरिबाचंच पोरगं होतं आणि ती एकूण ते एक पोरगं होतं. ह्या गोष्टीवर खरंच तुम्ही विचार करा आणि मला निर्णय त्याच्यावर कळवा. आणि आमचं 50,000 चालू झालं. गेल्या वर्षी अंगापूरच्या फाटीला जवळपास 8 ते 9 मैदानं झालेली. आता कोणी पण सांगा या वर्षी किती मैदानं झाली? म्हणजे आमच्या तालुक्यातल्यांनी फक्त जायचं, बाहेर भाडं भरायचं आणि घरीच यायचं का? अंगापूर सारखं लिमची मैदान आता 1-2 मैदान झाली. नागठांचे तर मैदानच झाली नाही. ती एक तेवढं मानाचं मैदान झालं ना, आदतचं झालं, परत मैदानच नाही. म्हणजे सातारा तालुका आमचा जो राजधानीचा आहे तो असाच बसवायचा का? म्हणजे ह्याच्यावर खरंच विचार करा, मला संघटनेनं सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं दादा तुम्हाला सांगतो, हे आमचं आराध्य दैवत आहे. ह्या आराध्य दैवताला जर कोण आर केलं तर आमच्या एवढं कोणी वाईट नसणार आहे. छत्रपती उदयन महाराजांविषयी कोण जर काय बोललं तर त्यांच्या आधी पहिला मी असणार आहे. दादा असणार आहे, तर आमची सगळी संघटना असणार आहे. एक जण बोलला, फक्त आणि फक्त ब्रह्मादादांनी त्याला फोन केला, बाकी कुणी फोन केला नाही. ही सगळ्यात वाईट, एवढं दुर्दैव आहे की एवढी स्वार्थी बनू नका की आपलं इमानी काय लागेल, ह्यांच्यामुळं आपण आहे, आपल्यामुळं ती नाहीत. म्हणून ही क्षेत्र टिकवा, चालवा, चांगलं चालवा, हीच माझा हेतू आहे. आणि वरिष्ठांचं फक्त मानपान ठेवा, बाकी काय नाही. आणि राहुलबाई पण, आता तुम्ही मला ओळखत नसाल, तुमच्या बाईटवर माझी किती व्हिडिओ व्हायरल झाल्या, तुमच्या अजून ह्याला माझा आवाज येतो. म्हणजे अजिबात माणसाला गर्व नाही. बस एवढंच मी सांगतो. नाहीतर एवढा बैल जर पळत असताना हवेच्या वर आत्ताच्या काळात. पण धन्यवाद. आता जो विषय मांडला पैशाबद्दलचा, तो विषय संघटनेच्या अध्यक्षाच्या पुढं 100% मांडला जाईल. कारण आम्ही पण आत्ता आलो त्यात, कुठल्या मिटिंगलाच नाही. त्यामुळं आम्ही हा विषय त्यांच्या पुढं मांडून योग्य निर्णय घेतला जाईल. आणि माझी एक विनंती आहे, ज्यांना चेहरं दडवून बसायचं आहे, काय लाईव्हमध्ये दिसू नये, अशा लोकांनी दडूनच बसावं. जरा पुढं बसला, बाकीचे बाहेर उभा राहिलेल्यानी तर बरं होईल. सगळ्यांनी पुढं येऊन बसलेलं बरं. बाहेर उभा राहून चर्चा करण्यापेक्षा बाहेर उभा राहिलेलं एकामेकांकडे बघू नका, पुढं या, जागा आहे. येताय का पुढं? बाहेर उभा राहिलेली सगळी पुढं या. पुढं काय ती लाईव्हमध्ये दिसत नाही, आणि जरी दिसला तरी काय तुमच्यावर फरक पडत नाही. बैलगाडी मालकाव जबरदस्ती दांडगावा. आणि इकडं कोपरं इकडे जागा आहे ना, कोपऱ्यात लाईव्हला दिसू दे तुम्ही, आहे ती या. इकडं चोरून दडून बसू नका, या. काय आला दमदाटीचा फोन तर नंतर बघू, या. प्रत्येकाला फोन आलेला आहे, महाराष्ट्रात सगळी चर्चा झालेली आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलो. दडू नका. याच्यानंतर कोणाला बोलायचं आहे का? खालून कमिटीत असतो, मैदानात निकाल देण्याचे काम आम्ही करतो. पण आम्हाला सर्वात जास्त त्रास कुठल्या गोष्टीचा होतो ना की तुमच्या वरिष्ठ मंडळाच्या गाड्यांचे निकाल देताना आम्हाला सर्वात जास्त त्रास होतो. गोरगरिबाच्या गाडीचा जर निकाल आम्ही दिला तर ते 5 मिनिटात निघून जातात. पण तुमच्यासारख्याचा निकाल हायव दिला आम्ही तर तुम्ही आम्ही एकरभर जमीन नावा केल्या तर तुम्ही बघत आमच्याकडे जाता. म्हणजे हे कशासाठी? सर्वसामान्य ज्यांना निकाल आहे सगळ्यांचा एकसारखा निकाल राहिला पाहिजे, एवढीच आमची व्यथा आहे. हे बघा, ही
आता मोठ्या बैलगाडीवाल्यांच्या मालकांचं कोणाचं जर फोनवरनं निकाल बदलत असतील तर तुम्हाला एक विनंती करतो, आपला एक निर्णय आहे, तालुका बॉडी आणि जिल्हा अध्यक्ष ह्याच्या व्यतिरिक्त कुणीही निर्णय देणार नाही. ही आपली अट आहे. निर्णय तालुकाच्या बॉडीनं, आयोजकांनी आणि जिल्हा अध्यक्षांनी घ्यायचे आहे. फक्त आता ती अधिकृत जिल्हा अध्यक्ष झालं पाहिजे आणि तालुका पण अध्यक्ष अधिकृत झालं पाहिजे. त्याच्यानंतर ही जी काय बैलाचा निर्णय आहे ती तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि आयोजक यांच्यातच होईल. कुठं वरण दिल्लीला आणि मुंबईला पाठवायची गरज नाही. ओके. आयोजकांना जे मैदान घेतात त्या आयोजकांना एक विनंती करतो की आपण जे मैदान घेता त्या मैदानामध्ये जे तृतीयपंथी येतात, जे नंबर डेकर आहेत, त्यांना एक विनंती करा की मागं लागून पैसे मागतात, फार जर पैसे नाही दिले तर शाप शिवाय देतात. कोणालाही ते काय पहिला चारा आणून देतात का रतीमा आणून देतात की त्यांना पैसे द्यायचं. ते आयोजकांनी मनावरती घेतलं पाहिजे की त्यांना ते असली माणसं हाकलून द्या, मैदानात घेऊ नका. आणि जे नंबर डेकर आहेत, आमचा नंदू धुमाळ आहे, कुणालाही रुपये मागत नाही. जर मागितलं असेल तर मी त्याला 10,000 रुपये देईन. कुणीही असे नंबर डेकर ठेवू नका मैदानात आयोजकांनी की त्यांनी पैसे मागावेत बैलगाडी मालकांना. सहकुशीनं दिली ती वेगळी गोष्ट आहे, पण कुठल्याही आयोजकांनी, मैदान आयोजकांनी याच्यावरती लक्ष द्या की बैलगाडी मालकांना पैसे मागू नयेत म्हणून. तृतीय पंथांना बी आयोजकांतर्फे पैसे द्या, त्यांची गरजच आहे. आणि तृतीय पंथांना विनंती आहे की तुम्ही त्या धंदेवाल्यांच्याकडून पैसे घ्या जे व्यावसायिक येतात. गाईड मालक जो बसतोय त्यांच्याकडून घेऊ नका. सहकुशीन दिलं तरच घ्या अशी सर्वांनी सूचना करा. एवढंच बोलतो मी.